खराब राजकारण, एकदम गलिच्छ राजकारण जे करण्यात आलेलं आहे, फक्त सत्ता पिपासू म्हणू आपण काही लोकांना, तर ते जे राजकारण करण्यात आलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्यांची प्रतिमा डागाळते आहे आणि त्याला जबाबदार हे खालचे लोक आहेत. आमच्या पसंतीचा तर एकही उमेदवार नाही, परंतु दगडापेक्षा वीट मऊ म्हणून जो नवनीत राणाला पाडेल त्याच्या मागे अमरावतीची जनता आहे. तो अभी परिवर्तन है, परिवर्तन पर थोड़ा फोकस करना है और नए चेहरे को एक बार चांस देना है, वो इरादे से वोट करना है. हा विकास फक्त नवनीत राणाचा झाला आहे. 600 कोटीची प्रॉपर्टी तिची झाली आहे. आमचं 60 रुपयाचं इन्कम वाढलेलं नाही आहे. त्यांनी स्कायवॉकचं आम्हाला स्वप्न दाखवलं होतं. स्कायवॉक झाला का आजपर्यंत? त्याच्यात परमिशन नाही भेटले अजूनपर्यंत. मग यांनी अमरावतीकरांसाठी केलं काय हे यांनी सांगावं ना. देखो मुस्लिम आ रहा, देखो हिंदू पे अत्याचार कर रहा है. हे देशासाठी घातक आणि घातक आहे. बस माझं एवढं म्हणणं. आज के पहले तो हमारे पीएम ऐसा चलते थे, ऐसा तो ये कंडीशन हमने देखी हमारे देश की. जो बोल नहीं सकते तो वो भी 10 साल प्रधानमंत्री रह चुके, लेकिन आज हम बोलते हैं तो पूरा वर्ल्ड सुनता है. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अमरावती ही गाडगेबाबांची कर्मभूमी आहे. त्यामुळे नौटंकीबाज लोकांना इथे कुठलंही स्थान राहणार नाही हे या निवडणुकीत सिद्ध होईल. जर तिच्या घराच्या बाजूनं ती जर इलेक्ट्रिक लावू शकत नाही तर ती मेळघाटामध्ये जे काही कुपोषण होत आहे आदिवासींचं, ती फक्त होळीला जाऊन तिथे डान्स करते, परंतु डान्स केल्यानं उपोषण संपणार नाही आहे. नमस्कार मंडळी, अमरावती मंडल न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आहे कोर्ट परिसरामध्ये आणि लोकसभा निवडणूक 2024 अमरावती मतदारसंघामध्ये रंगलेली शर्यत याबद्दलचे विचार जाणून घेतो आहे आपण वकिलांकडून. तर माझ्यासोबत आहे सर, आपलं नाव? एडवोकेट रेहान हैदर. आपका बहुत बहुत स्वागत है मंडल न्यूज़ में. आज की जो राजकीय स्थिति है इसके बारे में आपका क्या मत है? मैडम, फाइट जो है एकदम टफ है, कांटे की टक्कर है और कहीं ना कहीं एंटी इनकम्बेंसी फैक्टर जो है वो काम करेंगे ऐसा लगता है, और बाकी तो फिर जनमत है. तो आप भी जनता में ही आते ना, फिर आपका मत क्या है? मेरा मत तो जो अभी परिवर्तन है, परिवर्तन पर थोड़ा फोकस करना है और नए चेहरे को एक बार चांस देना है, वो इरादे से वोट करना है. नया चेहरा मतलब कौन एग्जैक्टली कौन? अभी दिनेश बूब है, प्रकाश राज आंबेडकर के भाई आनंद राज आंबेडकर है, बहुत सारे उम्मीदवार हैं इसमें, तो उनमें से किसको नया चेहरा बनाएंगे आप? डेफिनेटली कांग्रेस. आप कांग्रेस के वानखेड़े साहब. वानखेड़े साहब. लेकिन मैंने अभी देखा है कि वानखेड़े साहब सभा में बात नहीं करते हैं, कई प्रचार सभा में या इसमें बात नहीं करते, एकदम शांत मिजाज के है वो क्या संसद में आवाज़ उठा पाएंगे? कैसा रहता है मैडम, कभी कभी तूफान से पहले की जो खामोशी रहती है वो भी बहुत खतरनाक रहती है. आप उससे भी कंसिडर कर सकते हो उस चीज़ को. ठीक है. मैं जानना चाहूँगी कि राणा मैडम ने अमरावती शहर के लिए क्या विकास किया और कौन सा विकास बाकी रह गया आपकी नज़र से? विकास तो हर कोई अपने कार्यकाल में कुछ ना कुछ करता ही है, लेकिन उसके साथ में कहीं ना कहीं जो यानी पब्लिक रहती है उनके साथ एक कांटेक्ट भी ज़रूरी रहता है, जो कहीं ना कहीं मुझे ऐसा लगता है मिसिंग है वो, पर्टिकुलरली अमरावती सिटी एरिया में. लेकिन वो तो बोलते हैं कि अमरावती MIDC में इतना बड़ा ये यहाँ टेक्सटाइल हब आया है अभी, और उनका काम भी चालू है, वैगन फैक्ट्री अभी शुरू हो गई, फिनले मिल का भी काम उन्होंने हाथ में लिया हुआ है. तो ये सब काम इनके इसमें कार्यकाल में शुरू हुए, तो अभी नए चेहरे की क्यों ज़रूरत है हमको? ये जो आप कार्यकाल गिना रहे हैं ये पर्टिकुलरली ऐसा नहीं बोलेंगे कि मैडम के एरा में ही हुआ है, कहीं ना कहीं पहले सेंक्शन हुआ है. हाँ, अभी इफेक्ट में आया हुआ है ऐसा बोल सकते हैं. तो पूरा मैडम का भी बिल्कुल रोल है, लेकिन पहले जो है उन लोगों का भी कहीं ना कहीं उसमें योगदान है. तो ऐसा नहीं बोल सकते कि सिर्फ मैडम के जो इन्हें पर्टिकुलर मैडम ने ये काम करवाया है, ऐसा नहीं बोल सकते हम. अमरावतीची राजकीय परिस्थिती जी आहे सगळी विचित्र झालेली आहे. कारण का अमरावतीवाले लोक आहेत त्यांचा असा एक प्रघात झालेला आहे की जे बाहेरचे उमेदवार आहेत आम्ही त्यांना निवडून देतो. या अगोदर आम्ही अडसूळला निवडून दिलं आणि अडसूळला कंटाळून आम्ही या जातचोर खासदाराला निवडून दिलं. आणि जातचोर खासदारानं जर काय केले याचं जर सगळ्यात मोठं उदाहरण जर पाहायचं असेल तर जी चौरेनगर आहे, चौरेनगरला लागून 17-18 घरं झोपडपट्टीचे त्या याच्यामध्ये बसलेले आहेत, सुतगिरणीच्या याच्यामध्ये, तिथे आज इलेक्ट्रिक नाही आहे. तो रवी राणाचा मतदारसंघ आहे. रवी राणाचा मतदारसंघ असून त्याचीच बायको आज खासदार आहे, परंतु तिथे
इलेक्ट्रिक नाही आहे, जर तिच्या घराच्या बाजूनं ती जर इलेक्ट्रिक लावू शकत नाही तर ती मेळघाटामध्ये जे काही कुपोषण होत आहे आदिवासींचं, ती फक्त होळीला जाऊन तिथे डान्स करते, परंतु डान्स केल्यानं उपोषण संपणार नाही आहे. तर तिथले जे काही आदिवासी लोक आहेत त्यांच्यावर येणारा जो काही बजेट आहे तो बजेट फक्त कागदावर खर्च केला जाते, परंतु ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधा तिथल्या आदिवासींना मिळत नाही. उलट पक्षी जे कमिशनचं काम आहे हे कमिशनखोराचं काम इथले राजकीय दलाल करतात आणि त्यामुळे अमरावतीची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आज या राणाच्या विरोधात आहे आणि ती राणा 100% यावेळी हारणार आहे. आणि ती एवढी हुशार झालेली आहे की ती सध्या म्हणते का मोदीची हवा नाही, ती मोदीची हवा नाही अशी बोलत आहे. आणि जे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही ग्रासरूट लेवलचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तिच्या विरोधात आहेत. म्हणजे ती मोदीची पण नाही आणि ती अमरावतीच्या जनतेची पण नाही. तिला यानंतर डान्स करण्यासाठी तिथेच जावं लागणार आहे जिथून ती आलेली आहे. मला सांगा की नवनीत राणा म्हणतात की मोदींची हवा नाही आहे, मग जर मोदींची हवा नसती तर तिकिटासाठी इतका प्रयत्न केला गेला असता का त्यांच्याकडून? हा प्रश्न तर तिनं स्वतःला विचारायला पाहिजे का मोदीची हवा नसताना ती अमित शहाच्या घरी कशासाठी जात होती. हा प्रश्न तुम्ही तिला विचारायला पाहिजे. अमरावतीकरांना हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही. मला सांगा की आपल्या अमरावती शहराचा मुख्य कुठला विकास राहिलेला आहे? अमरावती शहराचा कोणता विकास झालेला हे सांगा. आज तुम्ही जे म्हणता का कुठला राहिलेला आहे, इरविन दवाखान्यामध्ये ICUचे 6 बेड आहेत. आज अमरावती जिल्ह्याची जी मतदारसंघाची लोकसंख्या आहे 24 लाख आहे. 24 लाखामध्ये जर ICUचे बेड जर 6 असतील तर तिथे कोण जाऊन उपचार घेऊ शकेल? हा बेसिक प्रश्न आहे. इथे ज्या काही शासकीय यंत्रणा आहे त्या कमकुवत होत आहे. रेल्वे स्टेशनचं जर उदाहरण पाहिलं तर रेल्वे स्टेशनची जागा नवनीत राणानं पार्टनरशिपमध्ये विकत घेतलेली आहे. ही सर्वसामान्य तुमची आणि आमची जागा आहे आणि आमच्या कष्टातून असलेली जागा ती जर तिच्या खिशात घालत असेल तर अमरावतीचा विकास कसा? हा विकास फक्त नवनीत राणाचा झाला आहे. 600 कोटीची प्रॉपर्टी तिची झाली आहे. आमचं 60 रुपयाचं इन्कम वाढलेलं नाही आहे. तर मला सांगा की भाजपाने जर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली नसती, कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला दिली असती तर काय त्या उमेदवाराचा विचार केला गेला असता? भाजपाने जर दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली असती तर देशाचा जो काही राजकीय विचार आहे तर आमच्या खात्यामध्ये 15 लाख आलेले आहेत आणि इन्कम टॅक्सचे लोकही आमच्या मागं लागलेले आहेत. आता मोदी साहेबांना सांगितलं 15 लाख तुमच्या खात्यात देतो, 15 आणि 15 30 लाख आमच्या खात्यात आलेले आहेत आणि इन्कम टॅक्सचे लोक आमच्या मागं लागलेले आहेत. त्याच्यामुळे देशामध्ये इथे कोणताही भाजपाचा उमेदवार असता तर आमच्या मागं ज्या काही लागलेल्या या समस्याने 30 लाख कसे खर्च करावं हे आम्हाला लक्षात येत नाही, म्हणून आम्ही त्यांना मतदानच केलं नसतं. बरं, मग आता या निवडणुकीमध्ये तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण राहील? नाही, आमच्या पसंतीचा तर एकही उमेदवार नाही, परंतु दगडापेक्षा वीट मऊ म्हणून जो नवनीत राणाला पाडेल त्याच्या मागं अमरावतीची जनता आहे. कारण का नवनीत राणाची जी काही बंडखोरी आणि ज्या पद्धतीचं त्यांचं वागणं आहे ते मोदीला जुमानत नाही. ते बावनकुळेला म्हणतात की नवरा बायकोच्या मधात पळाव नाही. आता उद्या जर तिच्या घरी गेलं तर म्हणा नवरा बायकोच्या मधात तुम्ही कशाला आले तर जनता कशाला जाणार आहे आणि त्यांना कशाला पाठवणार आहे? मॅडम, हे चौरंगी लढत आहे हे तर आपल्या मीडियावाल्यांचं म्हणणं आहे. आमचं तर जनतेचं म्हणणं आहे 1 to 1 फाईट होईल किंवा 1 to 3 फाईट होईल. 1 to 3 फाईट म्हणजे आजचं जे मागच्या 5 वर्षात मॅडमनी काय केलं हे त्यांनी स्वतः सांगा अमरावती जनतेसाठी. आपण जसं मगाशी म्हणाला की वॅगन फॅक्टरी आणली, मग शेखावत मॅडम ज्या म्हणजे रावसाहेब शेखावतच्या आमदारकीत काय झालं? वॅगन फॅक्टरीचं उद्घाटन त्यांच्या वेळेस झालं. ह्या तर जेव्हा आमदार खासदारी नव्हत्या, साध्या कार्यकर्त्याही नव्हत्या, मग वॅगन फॅक्टरी त्यांच्या झाली नाही. त्यांनी स्कायवॉकचं आम्हाला स्वप्न दाखवलं होतं. स्कायवॉक झाला का आजपर्यंत? त्याच्यात परमिशन नाही भेटले अजूनपर्यंत. मग यांनी अमरावतीकरांसाठी केलं काय हे यांनी सांगावं ना. टेक्स्टाईल पार्क ह्या म्हणतात, मग सुनील देशमुखच्या काळात जे उद्घाटन झालं होतं, जे सुनील देशमुख आमदार होते, पालकमंत्री, तेव्हा उद्घाटन झालं होतं ते त्यांच्या काळात झालं. मग यांच्या काळात झालेला ठरीव आमच्या इथल्या नवयुवकांसाठी रोजगार निर्माण होईल असं त्यांनी अमरावतीकरांसाठी काय केलं? का यांच्याच फक्त प्रॉपर्ट्या वाढल्या? तुम्ही धार्मिक प्रॉपर्ट्या यांच्या आहेत, बडनेरा मतदारसंघात प्रॉपर्ट्या यांच्या आहेत, अमरावतीत प्रॉपर्ट्या यांच्या आहेत. सामान्य अमरावतीकरांसाठी काय केलं यांनी हे सांगावं ना. की यांच्याच फक्त आज जी जागा आहे म्हणतात रेल्वेची जागा यांनी घेतली आहे त्याच्यात सुनील राणा पार्टनर आहे त्या कंपनीत. मग हे का? हे अमरावतीकरांना उत्तर द्यावं त्यांनी. अमरावतीकरांसाठी यांनी काय केलं म्हणून. आणि आजची लढाई आहे हे मीडियावाले किंवा हे सांगतात. आमच्या म्हणण्यानुसार तर आमच्यानुसार सरळ सरळ लढाई दिसते आहे. अँटी इन्कम्बन्सी जी अडसुळांसाठी झाली होती मागच्या वर्षी ती यांच्यासाठी होत आहे. आणि अमरावतीकर सर्वसामान्य अमरावतीकर हे म्हणतात यांच्या विरोधात निवडून येणार जसं आज आनंदराज आंबेडकर उभे आहेत. पण त्यांना तर जर निवडून येणार असतील तर त्यांचेच सुद्धा जवळचे लोक म्हणतात निवडून येणार असतील आम्ही यांना मत देतो, तर आम्ही यांना डिवाईड करण्यासाठी मतं का द्यावे?
मग यांना सगळ्यात समावेश असं दिसतो. आणि बळवंतराव वानखडे तो माणूस आज अमरावतीकर त्याच्या रूपात दुसरे सुदामकाका देशमुख पाहत आहे. शांत चित्ताचा माणूस, काम करणारा माणूस. आणि काम करणं म्हणजे काय, इथं बोलणं, संसदेत तुम्ही काय प्रश्न मांडले, तुम्ही जाऊन त्या बाळासाहेब ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणायला लावता, ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं, सगळ्या दुनियेला हिंदुत्व शिकवलं. तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्वाचे ठेकेदार आहे. मग तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता, अजमेरच्या दर्ग्यावर जाते, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्यास नसते. जसं बच्चू कडूंनी म्हटलं, तुम्ही शकुंतलेसाठी काय प्रयत्न केले, मग का नाही प्रयत्न केले तेव्हा शकुंतलेसाठी? शकुंतला पण चालू का नाही झाली? तुम्ही म्हणता मी शकुंतलेसाठी असं काढलं, शकुंतलेच्या रुळावरची तर गांजरगाव दुपटल्याने गेलं. बरं, हे बच्चू कडू जे राणांच्या विरोधात आहे आणि यशोमती ठाकूर जे विरोधामध्ये आहेत, तर यांच्या या निवडणुकीवर काय परिणाम होईल? यांचा निवडणुकीवर ते का विरोधात आहेत मॅडम? कुठला अमरावतीतला नेता रवी राणांच्या विरोधात नाही. 15 दिवसापूर्वी प्रवीण पोटेंचे स्टेटमेंट पाहावे, त्यांना उमेदवारी भेटू नये हेच भाजपवाले तिथे गेले होते, उमेदवारी भेटून. मग ह्या सच्च्या दिलाने का काम करतात? एक तर खरा मर्द म्हणेल की तुषारदादा आहेत की हो विरोध आहे ना, विरोध आहे, मी फिरत नाही, मी त्याच्यासोबत फिरत नाही, पण याच्यासोबतही फिरत नाही, कारण की यांनी माझ्या घरात पेट्रोल बॉम्ब फेकलेले. तुम्ही या लोकांच्या घरी बालकमंत्री म्हणता आणि त्याच घराच्या लगाच्या घरी जाता. काल सकाळी अडसूळ साहेबांचं होतं, त्या मुलाच्या घरी जाता. कोणत्या तोंडाने तुम्ही जाता मुलांच्या घरी? काय काय नाही केलं तुम्ही त्यांच्यावर? त्यांच्या कार्यालय फोडले आणि तुम्ही त्यांच्या घरी नाही आम्हाला मत द्यायसाठी घ्या का? आता तुमच्या मनात भीती आहे ना म्हणून. आणि संध्याकाळी स्टेटमेंट होतं. मला सांगा की बच्चू कडूंनी जो त्यांचा उमेदवार रणांगणामध्ये उतरवला आहे दिनेश भूप, तर यांच्यामध्ये मतांची विभागणी कशी होऊ शकते, म्हणजे कुठल्या स्तरावर? आमच्या मते तर दिनेश भूप हे बॅट फॅक्टर आहे राणांसाठी. ते मतं खातील आमच्या मनानुसार, तर राणांचे मतं खातील ते की म्हणजे दुसऱ्या यांचे मतं खातील असं नाही. आणि वंचितचे आनंदराज आंबेडकर वंचितचे का, त्यांच्या सभेवर उद्या सभा आहे त्याच्यावर माहीत पडेल. आणि वंचितलं जर खरंच असतील, ते निवडून येणार असतील, तर माझं मत वंचितला राहील. ते जर 1.5 लाख 2 लाख मतं दाखवत असतील वंचितवाले, हे आमचे 2 लाख मतं, तर माझं 2 लाख 1 मत माझं राहील. कारण की त्यांच्याजवळ 20,000च्या वरती आज अमरावती त्यांच्याजवळ मतं नाही. आज फक्त अमरावतीसाठी निर्माण नाही झाली आहे, पूर्ण देशपातळीवर निर्माण झाली आहे. प्रश्न असा उपस्थित झाला आहे की मीडियाने केलेली हवा आणि ॲक्च्युअल परिस्थितीत खेड्यापाड्यातून जर आपण पाहिलं तर असलेली लाट, जे आपण म्हणतो लाट, आजची लाट तुम्ही पाहून घ्या. जरा गावागावात खेड्याखेड्यात जाऊन पहा, लोकांच्या परिस्थिती जाणून घ्या, लोकांवर काय काय आघात झाले त्याच्यावर परिस्थिती पाहून घ्या, 80 कोटी लोक किती खात आहे हे पाहून घ्या. प्रश्न उपस्थित हा आहे की आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत किती पोहोचलो आहे, किती त्यांचा विकास केला आहे. विकासाच्या नावाने मोठमोठ्या गप्पा करण्यापेक्षा विकास खरा कोणचा आहे आणि विकासाच्या परिस्थितीत देश कोणत्या पातळीवर चालला आहे हे आजची परिस्थिती खरं आहे. मीडियाच्या नावाने आज आर्टिकल 19 जे तुम्हाला दिला गेला आहे मीडियाला, त्याचा अधिकार असा नव्हता का त्याचा दुरुपयोग करायचा. खूप प्रमाणात दुरुपयोग जर होत असेल तर माझा पूर्ण हे आहे मीडियाला. मीडियाने खरी वास्तविक परिस्थिती देशासमोर ठेवायची परिस्थिती होती, पण ते आज झालेली नाही. त्याच्या विपरीत एक ॲक्च्युअल फुग्यासारखी हवा भरून तो फुग्गा उडवणे आहे आणि लोकांना सांगणं आहे का बघा 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 कसा उडवत चालला आहे. त्याच्यात दोनच आहे, देखो मुस्लिम जा रहा, देखो मुस्लिम आ रहा, देखो हिंदू पे अत्याचार आ रहा. हे देशासाठी घातक आहे. बस माझं एवढं म्हणणं आहे. पहिली गोष्ट आनंदराव आंबेडकरबद्दल मला थोडं 2 मिनटं असं बोला वाटते की माणूस कुठचा, उभा कुठे आहे आणि कार्य काय. कार्य काहीच पाहायला जात नाही. इतकी अमरावतीची जनता इतकी भोळीबाबडी असेल की तुमचं कार्य काय, तुमचं कर्तृत्व कुठं, तुमचं कार्यक्षेत्र कुठं आणि आपण काय केलं समाजासाठी, हा प्रश्न उपस्थित होणार नाही. हा 100% होणार आहे. आपली मताची बेरीज यावेळेस 5,000 2,000 म्हणजे एक नगरसेवकाचा जे मिळणारी मतं आहे त्याच्यापेक्षा खाली होणार नाही. तर हे गोष्ट पाहून घ्या. अमरावतीत आनंदाचा विषय खतम. दुसरी गोष्ट आहे दिनेश भूपची. दिनेश भाऊ हा शिवसेना प्रमुख, आम्हाला त्याच्याबद्दल गर्व आहे. आम्ही एक शिवसेनेबद्दल त्यांच्याबद्दल विचार करणारा माणूस होतो. पण दिनेश भाऊने जे केलं ते त्यांचा लखलाभ, तर मला असं वाटत नाही की दिनेश भाऊकडं समाज जाईल आणि त्यांना खूप मतं मिळेल म्हणून. तिसरी गोष्ट आनंद अडसुडीच्या मुलांचं मला असं माहीत पडलं आहे की त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टची लढाई होती, हायकोर्टची लढाई होती, त्या लढाईत अडसूड साहेबांची काय योगदान आहे हे पुन्हा अमरावतीची जनता पाहतात. आता बुलढाणाचं पार्सल आम्ही इथं डोक्यावर घेऊन नाचलो आणि त्यांना इथं खासदार केलं. काय केलं काय नाही केलं माहीत. मागच्या इलेक्शनमध्ये जी परिस्थिती नवनीत राणाची होती आणि अडसुडांची होती, तीच परिस्थिती आज आमच्या दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडेंची आहे आणि समोरची आणि मागची परिस्थिती ही नवनीत राणाची सारखी परिस्थिती आहे. इलेक्शन पाहायला जाते प्रत्येक माणसाच्या आणि प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जातीच्या, प्रत्येकाच्या आणि विकासाच्या. धारणीच्या टोकापासून कळमघारपासून जर आपण विचार केला तर तिवसाच्या पर्यंत आणि इकडून बडनेरापासून तर वर्धेला लागून मतदारसंघाच्या पहिले, तर तुम्हाला माहीत पडून जाईल की परिस्थिती जी होती
नवनीत राणाची, जिने तळागाळाचे मागच्या 2019च्या लढ्यात तिने प्रत्येक समाजाचे मतं घेऊ निवडून आली होती. तेच परिस्थिती आज बळवंत वानखेडेची आहे. तो प्रत्येक माणसाचे मतं घेऊन ते निवडून येणार आहे. तुम्ही एका विषय नका करू की हमारे पास 80% हिंदू आहे और हम चुन के आएंगे असं नसते. प्रत्येक माणसाचे मतं हे आवश्यक असतात आणि त्या भरोशावर निवडून येत असतात आणि तेच होणार आहे. तुम्ही हे लिहून घ्या की प्रत्येक माणसाच्या धारणीपासून तर वर्धेला लागून मतं समोर तर इकडून बडनेरापासून ते प्रत्येक समाजाचे मतं हे बळवंत वानखेडेच्या पारडात पडणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं पारडं माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून समोर आहे म्हणजे आहे. एक्चुअली मैडम जो 2014 से पहले जो पोलराइजेशन हुआ था उसका ये नतीजा हुआ था कि मेजॉरिटी में ऐसी अपेक्षा आ गई थी कि ऊपर हम के सेंट्रल में चाहिए, लेकिन जो देश की जो राजनीति है वो 3 टियर्स में बटी हुई है. केंद्रीय राजनीति मतलब राष्ट्रीय राजनीति, राज्य राजनीति और लोकल के बेसिस पर. लेकिन हम जो देखते ये जो अमरावती लोकसभा मतदार संघ है इसके अंदर 6 असेंबली के कॉन्स्टिट्यूंसी आती है, 6 सेगमेंट्स आती है. उसके अंदर जो दो जो ताल्लुके आते हैं चिखलदरा और धारनी, ये मेलघाट, ये ट्राइबल रीजन है. ट्राइबल रीजन की ये समस्या जो मेलघाट की समस्या थी, ग्लोबल हंगर इंडेक्स के अंदर भारत 130वें रैंक पे था और उसमें सबसे बड़ा योगदान था मेलघाट का. सबसे ज़्यादा माल न्यूट्रिशन बच्चे मेलघाट की वजह से. यानी एक अमरावती जो सबसे पहले भारत के कृषि मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती से आने वाले, भारत एक कृषि प्रधान देश, वराड की ये कापूस की जन्नी बोला जाता है ये एरिया, और यहाँ से इतना ज़्यादा माल न्यूट्रिशन वाले चाइल्ड जो वर्ल्ड लेवल पर हमें फेमस कर दे. एक बदनाम, यानी फेमस होने की जगह हम बदनाम हो गए. और 2014 में भी कोई ज़्यादा खास परिवर्तन नहीं आया. यहाँ के जो लोकसभा उम्मीदवार थे उन्होंने भी कुछ भी नहीं किया. और 2019 में भी हम देखते कि लोग सिर्फ पोलराइजेशन के मुद्दे, हिंदू मुस्लिम के मुद्दे के अलावा इन्होंने कुछ भी मुद्दा लोकसभा में नहीं उठाया. हर पार्टी को तो सेकुलर उनको तो बनना ही पड़ता, लेकिन जो उनकी जो अभी मैनिफेस्टो के हिसाब से आप देखिए तो उनका स्विंग किस वे में होता है. नहीं, 20% को टारगेट कर 80% को मेजॉरिटी कंसोलिडेट करने की उनकी होती है. लेकिन आने वाले ये जो अभी मौजूदा जो करंट जो इलेक्शन है इसके अंदर INS को, इंडियन नेशनल कांग्रेस को सारी तरह के मत मिलेंगे, क्योंकि अब वोटर जागरूक हो चुका है. हर समाज का वोटर अभी जागरूक हो गया है. हर समाज का वोटर उनके कैंडिडेट को वोट देगा. अभी मुस्लिम वोटर्स और SC वोटर्स का क्या समीकरण रहेगा इस इलेक्शन में? देखिए, मुस्लिम वोटर ज़्यादातर देखा जाएगा तो जो सेकुलर डेमोक्रेटिक पार्टी है उसकी तरफ अपना झुकाव रखने वाले मुस्लिम वोटर, SC वोटर के अलावा जितने भी सेगमेंट्स ऑफ द सोसाइटी है वो सभी चेंजेस चाहते हैं. एंटी इनकम्बेंसी इतनी हार्श लेवल पर चली गई कि सबके सब अभी चेंजेस चाहते हैं. सबका चाहिए कि सबको डेमोक्रेटिक सेटअप पर सबका विश्वास बढ़े. जो भी आने पिछले 10 सालों से जो कम हो गया वो चाहते कि वो डबल से बढ़े. अभी हर पक्ष का अपना अपना कैडर वोटर्स रहता है, तो भाजपा का भी अपना वोटर्स है, तो वो ये इसमें कैसे रहेगा उसका? पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में सबका एक अपना वोट बेस होता है. लेकिन जो 10 साल से जो प्रोमिनेंट भाजपा वोटर भी अभी शिफ्ट होगा मैं, क्योंकि इलेक्ट्रल बॉन्ड्स का जो स्कैम देखिए वो भाजपा के वोटर को भी समझ में आ रहा है. तो बिल्कुल टैक्टिकल शिफ्ट होने वाला है इलेक्शन के अंदर, ये मेरा मानना है. बताइए कि अगर भाजपा नवनीत राणा को उम्मीदवारी नहीं देती थी या किसी और को देती थी तो क्या रहता था, कैसा पिक्चर रहता था फिर अमरावती में? मैं नवनीत राणा के अलावा मैं नेशनल लेवल की बात कर रहा हूँ. नेशनल गवर्नमेंट के खिलाफ में अभी एंटी इनकम्बेंसी है, काफ़ी रोष है ग्राउंड लेवल पर. तो वो किसी भी कैंडिडेट को देती थी तो चेंजेस तो नेसेसरी होने वाला है. जिसको जो पसंद है वो उधर चलेगा. और आज की तारीख में जो मोदी जी का जादू चल रहा है वो कायम रहेगा अगले 25 साल तक. जब तक मोदी है तब तक भाजपा है, और कांग्रेस का कोई अस्तित्व नहीं बचा है अभी फ़िलहाल में. क्योंकि राहुल गांधी जो बोलते हैं मैं आलू डालूंगा सोना निकलेगा, ये सब पब्लिक समझती है कि आलू से कैसा सोना बनेगा. उनका कोई स्टैंड नहीं, उनके पास कोई नेता नहीं है जो उनको लीड कर सके. लेकिन भाजपा के पास में एक विजन है, एक नेता है जो उनको एक दिशा दे रहा है. हमारी पहले कोई पहचान नहीं थी इंटरनेशनल लेवल पर, आज ऐसा पहचान है कि मोदी जी. आप देखिए US के प्रेसिडेंट को हमने देखा जब फ्रांस में एक मीटिंग थी तब वो खुद आके उनसे हाथ मिला रहे थे. आज के पहले तो हमारे PM ऐसा चलते थे ऐसा. तो ये कंडीशन हमने देखी हमारे देश की. जो बोल नहीं सकते तो वो भी 10 साल प्रधानमंत्री रह चुके, लेकिन आज हम बोलते हैं तो पूरा वर्ल्ड सुनता है. इस चीज़ का हमको ज्ञान होना चाहिए और आगे उसी बात को ध्यान में रख के वोट करना चाहिए और बीजेपी को जिताना चाहिए. भाजपा के इस पर ऊपर ये जो आरोप है कि जातिवाद और दो धर्मों के बीच में ये गलत आरोप है बीजेपी के ऊपर में. आज तक जितनी भी योजनाएं मोदी जी ने बनाई है कोई पर्टिकुलर एक जात के लिए बनाई है क्या? उन्होंने सिलेंडर बांटा है, आपको दिया है मुझे नहीं दिया, ऐसा हुआ है क्या?
उन्होंने अनाज दे रहे हैं वो पब्लिक को फ्री में, वो पर्टिकुलर जात को नहीं दे रहे, ऐसा हुआ है क्या? दंगे हुए क्या 10 साल में? कोई बता सकता है दंगे हुआ है? फिर आप क्यों झूठा आरोप लगा रहे हैं? अभी देखिए, अभी अमरावती में जो उम्मीदवारी दी गई है नवनीत राणा को, तो इसके लिए लोकल के भाजपा में भी निराशा थी और नेताओं के साथ भी उनके खटके उड़े हुए, तो ये क्या रहेगा? देखिए, दो घर में आपस में कुछ न कुछ मनमुटाव रहता है, लेकिन समय के साथ में सब बदलते रहता है। हमने देखा है राष्ट्रवादी कांग्रेस भी आके हमारे साथ में बैठी हुई है, और वहाँ पर नीतीश कुमार जब इधर जाते तो वो अभी भी हमारे साथ में बैठे हुए। तो ये चलता रहता है, राजनीति में कोई परमानेंट दुश्मन नहीं होता है। अभी संजय राउत जो है वो मोदी जी पर आरोप लगाते हैं कि मोदी जी लोकशाही खत्म करने वाले हैं, आपका क्या मत है? नहीं, उनका काम ही है, शिवसेना ने उनको इसीलिए छोड़ा है कि तुम आरोप लगाओ, तुम्हारा ये काम, उनकी ड्यूटी वही है। और वो गो मोदी गो का नारा भी अभी महाविकास आघाड़ी वाले लगा रहे, तो क्या होगा इसका असर? ये तो अच्छी बात है, क्योंकि विपक्ष का काम ही है, आप जाओ हमको आने दो। हम भी आएंगे कभी, जब वो साइड में थे विपक्ष में, तो हम भी ये बोलते थे चलो आप जाओ यहाँ से, आपके कोई ज़रूरत नहीं, हमको आने दो। तो ये चलते रहेगा, ये कभी ख़त्म होने वाला किस्सा नहीं है। हर आदमी को कुर्सी चाहिए, कौन छोड़ना चाहता है आज की तारीख में कुर्सी? कि अभी ये लोकल की जो महायुति है, इसमें इनके सामने चैलेंजेस है, राणा के सामने चुनकर आने के लिए, मतलब जो पक्ष में वो गई है वही पक्ष में उनको चैलेंजेस है, तो क्या सीट निकल पाएंगी? 400 में ये जाएंगे? नहीं, देखिए, आप हर घर में 2 मत होते हैं, तो ये कोई बड़ी बात नहीं है। 400 पार तो भाजपा करने वाली है, इसमें कोई 2 मत की बात नाही आहे। वातावरण जे अमरावतीचं आहे सध्या, मला असं वाटतं की नवनीतजी राणा असन किंवा बळवंत भाऊ असन यांच्यामध्ये टफ फाईट आहे, आणि कोणीही निवडून येईन ते जवळपास 40 ते 50 हजार मतांनाच निवडून येईन, जास्त काही फरक राहणार नाही, कारण की दोघांचेही हार्डवर्क चांगल्या लेवलवर चालू आहे, आणि आपल्या शुभेच्छा आहे दोघांनाही। तुमचं वैयक्तिक पसंतीक्रम कुणाला राहणार आहे? मोदी। म्हणजे तुम्ही मोदीला बघतावर? हो, पण इथे ग्राउंड लेवलवर तर जे उमेदवार आहेत भाजपाचे, त्यांना तर प्रचंड प्रमाणामध्ये विरोध आहे, तर मग काही 400 पारमध्ये सीट जाऊ शकेल? मॅडम, आता मला सांगा, जसं नवनीत राणाला विरोध आहे तसं बळवंत भाऊला पण असं कुठंतरी विरोध हा लोकशाहीचा पाया आहे, तो आपण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे। सगळेजण विरोध करतात, आपले वैयक्तिक संबंध खराब नाही झाले पाहिजे, ही आपण काळजी घेतली पाहिजे। आता इलेक्शन संपल्यानंतर सगळेजण आपण एकच राहू, विरोध सगळीकडेच होणार आहे, सगळ्यांचाच होणार आहे, सगळे आपले परिश्रम घेणार आहे, त्याच्यामुळं विरोध होणं म्हणजे काही चुकीचं नाही आहे माझ्या हिशोबानं। बघा, इथे भाजपावर आरोप केले जातात की भाजपा आणि महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे, हे सरकार पाडण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांना शिडी बनवलं होतं, याबद्दल आपलं काय म्हणणं? म्हणजे आता ही जी शिवसेना जी पडली असं म्हणणं नाही, बघा आता कसं असतं माहिती का, त्याच्यामुळे त्यांना अमरावती मतदारसंघाचं तिकीट मिळालं अशी सुद्धा चर्चा केली जाते। आता कसं आहे की शिवसेना का फुटली किंवा राष्ट्रवादी का फुटली, हे जर विचार केलं तर शिवसेना ही प्युअर हिंदूवादी पार्टी आहे। सर्वात पहिले जे हिंदुत्वाचं उगम आहे ते बाळासाहेब ठाकरे आहे। आता तुम्ही जर काँग्रेससोबत जाऊन बसता तर तुमचं हिंदुत्व कुठे गेलं ते सर्वात पहिले प्रश्न आहे। ते आता समजा जर हिंदुत्वाच्या याच्यावर बाहेर निघाले असन तर खरी शिवसेना तीच झाली। आणि राहिला आता राष्ट्रवादीचा विषय, आणि राष्ट्रवादीचं जर आपल्या मुलीला समोर करत असन आणि जे अजितदादांचं कार्य असन त्यांना जर पिछेहाट होत असन तर एक वैयक्तिक स्वाभिमानाच्या खातीर ते बाहेर पडले असन, त्यांना ते रवी राणा किंवा नवनीतजी राणा यांना काही शिडी बनवण्याचं कारण नाही आहे। भाजपा स्वतः सक्षम आहे या गोष्टी करण्यासाठी। तर मला सांगा, या अमरावती जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे राजकीय, त्याच्यामध्ये अजिबात एकमेकांशी पटत नाही आणि खुलेआम व्यासपीठावरून एकमेकांना शिवीगाळ केली जाते, तर त्याचा काय परिणाम होणार आहे निवडणुकीत? नाही, हे गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजे। आपण कसं आहे, फक्त वैचारिक विरोध आहे, आपण एकमेकांचे दुश्मन नाही आहे। मतभेद पाहिजे, मनभेद नको, हे अटलजींचं वाक्य आहे। ह्या गोष्टींवर काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टींवर चालणं गरजेचं आहे। मनभेद ठेवू नका, मतभेद असतातच, आपण सगळे सोबत काम करत असतो। आता आम्ही इथं वकील सगळेजण आहे, सगळ्यांचे वेगवेगळे मत आहे, पण माझ्यावर काही अडचण आली तर माझे सगळे वकील जे सिनियर आहे ते सगळे धावून येतील। हे आमचं मतभेद आहे, पण मनभेद नाही आहे। भाजप सरकारवर इलेक्ट्रो बॉन्ड घोटाळ्याचा जो आरोप आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? बघा मॅडम, आता भाजपचे खासदार किती आहे? जवळपास 300च्या, तर त्यांना काहीतरी 1100 का 1200 कोटींचा इलेक्ट्रोल बॉन्ड आला, आणि जे भाजपच्या सोडून जे विरोधक आहे त्यांचे खासदार विचारा, त्यांना 1600 कोटींचा बॉन्ड आलेला आहे। तर ह्यांना कुठून बॉन्ड आला हा पण चौकशीचा विषय आहे ना। आणि ह्याच्याही पहिले
राजकीय पक्षांना पैसे येत होतात, पण इलेक्ट्रल बॉन्ड थ्रू ते आता आपल्याला समजून आलं की कोणी कोणाला पैसे दिले, काय कोणाला पैसे दिले. ह्याच्या पहिले आपल्याला ध्यानात येत होतं का? नाही. मग ते जे ब्लॅक पैसा होता, आता आपल्याला माहिती पडतं की फॉर एक्झाम्पल XYZ कंपनीनं भाजपला इतके दिले, XYZ कंपनीनं काँग्रेसला इतके, आपल्याला माहिती तर पडत आहे. ह्याच्या पहिले आपल्याला माहीत पडत नव्हतं. त्याच्यामुळं मला नाही वाटत की इलेक्ट्रोल बॉन्ड हा खूप मोठा विषय असेल. तर अमरावती जिल्ह्याच्या जातीय समीकरणाचा भाजपाला काय फायदा होऊ शकतो? बघा मॅडम, मी जातीय गोष्टींकडे लक्षच देत नाही. जात ही म्हणजे सगळ्यांची चांगली राहते त्याच्यामुळं, आणि धर्मही सगळ्यांचा चांगला असतो. त्याच्यामुळं जातीपातीचं राजकारणाला मी वाव देत नसतो. त्याच्यामुळं हा प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. हे बघा, हवा कुणाचीही असो, शेवटी हा मतदारांचा एक कौल असायला पाहिजे असं माझं एक मत आहे. आणि आपल्याला भारतीय संविधान जर मतदानाचा अधिकार देत आहे तर तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे. सरकार कुठलाही असो किंवा कुठलाही पक्ष निवडणुकीत उभा राहिल्यानंतर तो निवडून आला, हा लोकांचा एक कौल आहे. तर माझं फक्त एवढं मत आहे की कुठलाही पक्ष या सत्तेमध्ये येऊ, फक्त त्यांनी जे ॲक्च्युली या देशापुढे ज्या समस्या आहे त्या समस्येला प्रथमतः द्यावी आणि त्यानंतर ज्या मुख्य समस्या आहेत त्याकडे त्यांनी एक आपलं लक्ष केंद्रित करावं आणि संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचा कारभार आणि या देशामध्ये ज्या मुख्य समस्या आहे त्या समस्येकडे लक्ष देऊन सगळं त्यांनी आपला राज्यकारभार करावा असं माझं एक मत. तुम्ही एक वकील आहात, तज्ज्ञ आहात, मला सांगा की भाजपावर आरोप आहेत की ते संविधान बदलवायला निघाले, तर काय संविधानामध्ये बदल करणं इतकी सोपी गोष्ट आहे? बघा, त्यासाठी जर समजा एक कायद्याचा अभ्यासक म्हणून जर माझं एक मत मांडायचं झालं तर त्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायनिर्वाडे आहे त्याचंच तुम्हाला एक वाचन करावं लागेल. आणि ज्याप्रमाणे माननीय सुप्रीम कोर्टाने बऱ्याच सारे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाच्या अनुषंगाने या ठिकाणी संविधान बदलवण्याच्या काहीतरी तरतुदी आहे, काहीतरी त्याचे प्रोव्हिजन्स आहे. त्या प्रोव्हिजन्सच्या अनुसरून आपण संविधानामध्ये काही बदल करू शकतो. परंतु बेसिक स्ट्रक्चर थेरी जो हा पार्ट आहे हा इथे कुठलाही एक सत्ताधारी पक्ष हे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन करू शकत नाही. हे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे सामान्य जनतेची दिशाभूल केली जाते आहे का की संविधानामध्ये संविधान बदलवल्या जात आहे म्हणून? नक्की यामध्ये काही शंका नाही की संविधानाचा बेसिक जो ढाचा आहे तो या ठिकाणी संविधानामध्येच त्या गोष्टी नमूद केलेल्या आहे की संविधानाचा जो ढाचा आहे तो कदापि चेंज करू शकत नाही, कुठलाही सत्ताधारी पक्ष चेंज करू शकत नाही. फक्त आता आपला राजकीय उद्देश काहीतरी साध्य करण्यासाठी इथल्या काहीतरी सत्ताधारी पक्षाकडून किंवा विरोधी पक्षाकडून हा एक लोकांची दिशाभूल, सामान्य लोकांची दिशाभूल करण्यासाठी एक टाकलेला असा डाव असू शकतो. आता 60 वर्ष आपल्या देशामध्ये काँग्रेसचं राज्य होतं आणि गेल्या 10 वर्षापासून भाजपाचं राज्य आहे. तर या दोन्ही सत्तेचा जर विचार केला तर त्यांच्या कामाची तुलना तुम्ही कशा प्रकारे करणार? बघा, तुलना करणं हा एक लोकांचा प्रश्न आहे. लोकांना जो पक्ष त्यांच्या समस्यांचं समाधान करणारा वाटत असेल किंवा देशापुढे ज्या मुख्य समस्या आहे त्या समस्या सुधारण्याचा काहीतरी जर एखादा पक्ष प्रयत्न करत असेल तर हा लोकांचा निर्णय आहे आणि लोकांनी ठरवायला पाहिजे असं माझं मत आहे. तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण राहील या निवडणुकीमध्ये? बघा, पसंतीचा प्रश्न माझ्या एकट्याच्या पसंतीचा प्रश्न येत नाही, कारण आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि लोकप्रतिनिधीमध्ये सर्वांनी मिळून एक ठरवलेला जो उमेदवार असतो तो निवडून येतो. तर माझ्या वैयक्तिक मताने फारसा फरक या गोष्टीवर पडणार नाही. तर लोक ज्या उमेदवाराचं समर्थन करेल तो उमेदवार सर्वांच्या पसंतीचा असेल. एक सुशिक्षित नागरिक म्हणून तुमच्या दृष्टीने कुठल्या पद्धतीचा उमेदवार अपेक्षित असावा? माझं फक्त एवढंच मत आहे की कुठलाही उमेदवार जर निवडून आला तर त्याने संविधानिक चौकटीमध्ये राहून या लोकप्रतिनिधीमधून म्हणून त्याचे जे कर्तव्य आहे त्याने ते व्यवस्थित पार पाडावे आणि मुख्य समस्या ज्या तरुणांपुढे आहे, ज्या देशांपुढे आहे त्या कुठेतरी सॉल्व करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. हे जे पक्ष फुटत आहे, छोटे छोटे पक्ष होऊन यांच्या आघाड्या आणि युती तयार होत आहे, तर याचा सामान्य जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो का याच्यामुळे? नक्कीच, कारण जर समजा एखाद्या सामाजिक संघटनेतून जर समजा एखादा उमेदवार निवडून उभा राहत असेल किंवा त्याचे जे समजा त्याच्याशी संबंधित जे लोक असतात तर एक त्यांच्या मनामध्ये त्याच्या प्रति एक प्रेम भावना असते. तर त्याच्यामुळं काय होऊ शकते की जो समजा नवीन म्हणजे एक चांगला उमेदवार आहे तर त्या उमेदवाराच्या मतावर त्याचा परिणाम नक्कीच पडू शकतो. प्रत्येक पक्ष आपली आपली बाजू मांडण्याचा आणि मी कसा चांगला हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे हे वातावरण जे आहे काही नवीन नाही आहे इलेक्शनच्या दृष्टिकोनातून. बघा, आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा येतात, ज्याच्यामध्ये जी रचना आहे त्या रचनेचा काय परिणाम होईल या लोकसभेवर?
नाही, त्या रचनेचा जास्त काही मला नाही वाटत तसा काही परिणाम होईल. कारण की जो मतदाता आहे किंवा जो मतदार आहे तो स्वतः समजदार आहे आणि त्याला हे माहीत आहे की निश्चित कोणाला मत द्यायचं आहे. त्याच्यामुळे विधानसभेच्या अनुषंगाने जर विचार केला किंवा विधानसभेच्या मतदारसंघाचा जर विचार केला तर असं गृहीत कोणाला धरून चालता येणार नाही की नाही या मतदारसंघातून हाच उमेदवार चालेल किंवा या मतदारसंघातून हाच चालेल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे फॉलोअर्स आहे आणि ते फॉलोअर्सला माहीत आहे की आम्हाला कोणाला मतदान करायचं आहे. बरं, जनतेला केंद्रामध्ये मोदी पाहिजे आहे तर स्थानिक लेवलवर काय चित्र राहील असं तुम्हाला वाटतं? नाही, आता हा प्रश्न कसा आहे माहिती आहे का, 2 प्रश्नाचा एक प्रश्न तुम्ही केलेला आहे. 2 याचा जर फोड केली तर ते जास्त चांगलं होईल. बरोबर. बरं, केंद्रामध्ये तुम्हाला कोण पाहिजे? केंद्रामध्ये ठाम व्यक्तिमत्व पाहिजे होतं, ते ठाम व्यक्तिमत्व आहे. बरोबर आहे. पण पाहिजे याच्याबद्दल जी साशंकता लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे तर ती साशंकता कुठेतरी खालचे जे लोक आहेत त्यांच्यामुळे निश्चितच त्या व्यक्तीबद्दल एक मत खराब होत आहे की खालचे जे लोक आहेत जे फॉलोअर्स म्हणू आपण, एक मी पण सुद्धा फॉलोअर म्हणेल मी स्वतःला त्यांचा, मोदीजींचा. पण काय होतं आहे, खाली जे वातावरण खेळलं जात आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात जे राजकारण करण्यात आलं, खराब राजकारण, एकदम गलिच्छ राजकारण जे करण्यात आलेलं आहे फक्त सत्ता पिपासू म्हणू आपण काही लोकांना, तर ते जे राजकारण करण्यात आलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्यांची प्रतिमा डागाळते आहे आणि त्याला जबाबदार हे खालचे लोक आहेत. मग या सगळ्या राजकारणाचा म्हणजे जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली त्याचा आपल्या स्थानिक निवडणुकीवर काय परिणाम होईल? त्याचा परिणाम निश्चितच होणार. कारण की कसं आहे की जो महाराष्ट्र लेवलचं जर राजकारण आपण जर घेऊन पडलं, केंद्राचं राजकारण आहे निश्चितच. केंद्राचं राजकारण म्हणून आपण तर मोदी एक ठाम व्यक्तिमत्व पाहिजे होतं आणि ठोस निर्णय घेणारा व्यक्तिमत्व पाहिजे होतं, तो आपल्याला मिळाला. पण जेव्हा तुम्ही खालच्या लेवलचं जेव्हा राजकारण, आता खालच्या लेवलचं म्हणणार नाही मी, पण लोकल लेवलचं राजकारण जे म्हणू आपण, लोकल लेवलचं राजकारण करताना तुम्ही जे एक अभद्र युत्या करता, वर्षानुवर्ष असलेले सोबत असलेल्या सोबत्यांना तुम्ही सोडून देता, त्यांच्यासोबत कुठेतरी कूटनीती वापरता, ही जी कूटनीती आहे, हे जे प्रकरण आहे ते कुठेतरी त्याची झळ तुमच्या होला होत कुठेतरी म्हणावं लागतं आहे, तुम्हाला कुठेतरी घेऊन चालायचं आहे त्यांना, म्हणून त्यांनासुद्धा त्याचा लॉस होतो आहे, त्यांनासुद्धा कुठेतरी सांभाळावं लागतं आहे. त्याच्यामुळे त्यांना मिटिंगा घ्यावं लागतात आहे अमरावतीसारख्या ठिकाणी किंवा वर्ध्यासारख्या ठिकाणी. का बरं? तर हे लोकल लेवलचे राजकारण जे गलिच्छ करून ठेवलेलं आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या विधानसभा आणि लोकसभा आहे त्याच्यामध्ये भाजपच्या काही मोठ्या नेत्यांनी म्हटलं होतं की आम्हाला प्रचार करायचं पण काम पडणार नाही आणि कोणाच्या घरी पण जायचं काम पडणार नाही. त्याही नेत्यांना आज आपला प्रचार करावा लागतोय, लोकांच्या दारोदारी जावं लागतंय, तर ते चित्र का बरं निर्माण झालं असेल? निश्चितच ते चित्र तयार व्हायला मी जे म्हटलं की स्थानिक पातळीवरचं जे राजकारण आहे ते स्थानिक पातळीवरचं राजकारणच याला 100% कारणीभूत आहे. आज जर तुम्हाला मोदीजींचाच चेहरा घेऊन प्रचार करावा लागतो आहे तर 100% तो व्यक्ती म्हणजे भारताला समोर नेणारा एक व्यक्ती आहे. पण त्याच वेळेस तुमचीसुद्धा जबाबदारी आहे की तुम्हीसुद्धा स्वतःचं अस्तित्व दाखवायला पाहिजे की मी कसा चांगला. ठीक आहे, मोदीजींना पाहून 100% तिथे इलेक्शनमध्ये व्होटिंग होणार. मोदीजींना पाहून तुमचं अस्तित्व काय, तुम्ही काय केलं, तुम्ही विश्वासार्हता कुठे कमवली, का तुम्हाला त्यांना समोर घेऊन जावं लागतं आहे. मग जेव्हा तुम्ही म्हणता किंवा नाही आम्हाला प्रचारही करायची गरज नाही आणि आता जेव्हा तुम्हाला माहीत पडतं आहे किंवा दिसतं आहे विरोध किती आहे आणि जनता किती रागवलेली आहे किंवा नाराज आहे, तर ती त्यांच्यावर नाही नाराज झाली आहे, रागवली नाही, ते तुमच्यावर नाराज झालेली आहे आणि ते समोर येणारच आहे, तुम्हाला फेस करावंच लागणार आहे. बरं, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली, 3,500 किलोमीटरचा त्यांनी काहीतरी प्रवास केला आहे, तर त्याचा या इलेक्शनवर काय परिणाम होऊ शकतो? निश्चित होणार. राहुल गांधी हे एक असं व्यक्तिमत्व आहे, शांत व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितच त्या व्यक्तिमत्वाबद्दल जे मीम्स किंवा हे तयार केल्या जातात, कमेंट केल्या जातात, ते चुकीचे आहे. कारण की जेव्हा आपण एक देशाला एक चांगला विरोधी असायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान सांगितलं तेव्हा एवढंही सांगितलं की जेव्हा एक स्ट्रॉंग रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला पाहिजे तसं एक स्ट्रॉंग ऑपोजिशन असणं आवश्यक आहे ती लोकशाही टिकासाठी. मग जेव्हा राहुल गांधीसारखा व्यक्ती जर विरोधक जर जोडतो आहे आणि ते स्ट्रॉंग ऑपोजिशन का पाहिजे की कुठेतरी जर सत्ता पक्षातले लोक चुकत असतील तर त्यांना आळा आणण्यासाठी किंवा त्यांना रोखासाठी की नाही बाबा तुम्ही चुकताय हे दाखवायसाठी म्हणून स्ट्रॉंग ऑपोजिशन पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती जर एकटा फिरतो आहे तर त्यात चुकीचं काय आहे? फायदा होणारच आहे, निश्चितच होणार आहे त्याचा. आता लोकशाहीचा विषय निघाला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारता आहे की मोदीजींवर आरोप केले जात आहेत की मोदीजी हे लोकशाही संपवण्याच्या मागे लागलेले आहे आणि आता जर त्यांना निवडून दिलं तर ते पूर्णतः लोकशाहीला संपवतील, याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? काय माहिती आहे का, संविधान हे इतकं कमकुवत नाही आपल्या भारताचं की भारतातली लोकशाही संपू शकेल. अजूनही 100 वर्षापर्यंत लोकशाही संपू शकत नाही, पुढचं माहीत नाही.
आपल्याला नंतर माहीत नाही काय होईल काय नाही. तर पण लोकशाही संविधान इतकं स्ट्रॉंग आहे आपलं की अशी लोकशाही कोणीही संपवू शकत नाही. पण जे वातावरण तयार केलं जात आहे ते चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. कारण की ते वातावरण निर्माण करताना तुम्ही मोदीजींवर अविश्वास दाखवताय असं माझं म्हणणं नाही, पण निश्चितच संविधानावर तुम्ही अविश्वास दाखवताय. जो व्यक्ती सर्वसामान्यांचा विचार करेल त्याच व्यक्तीची हवा असेल. आणि जे लोक नौटंकीबाज आहे, जे लोक नाटकं करतात, जे लोक इकडून तिकडे जातात, तिकडनं इकडे येतात, अशा लोकांचा इथे कुठेही निभाव लागणार नाही आहे. कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अमरावती ही गाडगेबाबांची कर्मभूमी आहे. त्यामुळे नौटंकीबाज लोकांना इथे कुठलंही स्थान राहणार नाही, हे या निवडणुकीत सिद्ध होईल. तर यावेळेला प्रथमतः भाजपाने आपल्या चिन्हावर एक उमेदवार उभा केला आहे आणि काँग्रेसला पण स्वतःच्या चिन्हावर उमेदवार उभा करण्याची संधी मिळाली, कारण यापूर्वी त्यांनी फक्त समर्थनं दिलेली होती. मग या दोघांमध्ये कशा पद्धतीची लढत यावेळेला राहील? काट्याची टक्कर राहील, परंतु जे तुम्ही डायरेक्ट BJPचं नाव घेतलं त्यांचा पराभव होईल याच्यामध्ये. एकदम आत्मविश्वास आहे BJPचा पराभव होईल. बरं मला सांगा की लोक नारे देत आहे की अबकी बार 400 पार, की या 400 पारमध्ये कुठे अमरावतीचा वाटा असेल? खोटा नारा आहे तो 400 पार. 400 पार कशाच्या बळावर बोलून राहिले? कोणाचं सांगणं आहे 400 पार? कोण म्हणतंय? सगळीकडे ही जी चर्चा आहे अबकी बार, त्यांचा नारा जो आहे भाजपचा कोणाचा नारा आहे? भाजपाचा नारा आहे. तर खोटारडा नारा आहे ना तो. 15 लाख रुपये जसे सर्वसामान्यांना देणार होते ते कोणाच्याच खात्यात आलेले नाही, याच्या नाही, तुमचेही नाही, माझेही नाही. तर हा खोटारडा नारा, खोटारड्या नेत्याचा नारा, खोटारड्या पक्षाचा नारा आहे आणि तो खोटाच ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये तुमचा पसंतीक्रम कुणाला राहणार? तसं तर मी फुले शाहू आंबेडकरांचा माणूस आहे. मी बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी आहे. माझं वोट माझ्या हत्तीलाच राहणार आहे. परंतु हत्ती निवडून येईल नाही येईल याच्याबद्दल मी साशंक आहे. परंतु या विचाराच्या लढाईत, विचारधारेच्या लढाईमध्ये खोट्या लोकांचा पराभव होणे हे गरजेचं आहे. आणि तो खोटा प्रचार जो केलेला आहे 400 पार आणि नौटंकीबाज लोक जे आहेत उभे, त्यांचा पराभव हा निश्चित आहे. कोणत्या तरी एका चांगल्या भूमिपुत्राचा याच्यामध्ये विजय 100% होईल अशी मला खात्री आहे. तर आनंदराज आंबेडकर या निवडणुकीमध्ये उभे आहेत, तर त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? आनंदराज आंबेडकरांबद्दल मला बोलण्याचं काही कारण नाही. त्यांची कर्मभूमी मुंबई आहे. त्यांनी मुंबईतूनच निवडणूक लढवायला पाहिजे होती. इथे काहीतरी काय करण्यासाठी आले त्याच्याबद्दल मला कल्पना नाही आहे. महाराष्ट्राचा समजा असा इतिहास नाही आहे, म्हणजे विरोधी पक्ष असो, सत्तेवरचा पक्ष असो, हे सोबतच राहिले आहे. अशा प्रकारचं समजा वातावरण पाहतानाही थोडंसं म्हणजे आपल्यासारख्याला फार असं म्हणजे राजकारणाचा स्तर आहे हा स्तर घसरलेला आहे. त्याबद्दल यांनीच विचार करावा. म्हणजे राजकारणी जे मंडळी आहे हे कसं वागायचं, कसं बोलायचं, कारण की आपले आदर्श राहतात नाही. आणि सध्या तरी हे जाणवतं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे अलायन्स आहेत ते कुठेतरी महाविकास आघाडीवर सरस आहेत असं स्पष्टपणे दिसून येतं. म्हणजे मला सांगा की पण महाविकास आघाडीमध्ये जी आज फूट पडत आहे आणि युतीमध्ये पण, महायुतीमध्ये पण फूट पडत आहे, तर त्याचा काय परिणाम होईल या लोकसभा निवडणुकीत? बघा, महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं तर माननीय अशोकरावजी चव्हाण जे त्यांचे प्रॉमिनंट लीडर आहेत, मुंबईला देवरा, असे काही प्रॉमिनंट लीडर त्यांना सोडून गेलेले आहेत. आता नाना पटोले पण त्यांना सोडून गेले. त्याच्यामुळं महाविकास आघाडीवर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे, याच्यात काही दुमतच नाही. आणि तसंही जर आपण पाहिलं तर काँग्रेसचा जनाधार हा मागच्या 20 वर्षामध्ये कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून होतो. आणि जी महाविकास आघाडी आहे याला सध्या तरी असं जरी वरकरणी वाटत असेल की महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेला उबाठाला, शिवसेना म्हणजे उबाठाला, कारण शिवसेना तर एकनाथ शिंदेंची आहे, उबाठाला त्यांनी जास्त सीट दिलेले आहेत, पण त्याच्यामुळं काही फार मोठा परिणाम होईल असं दिसत नाही आहे. अमरावतीमध्ये काय चित्र असेल? कारण अमरावतीमध्ये काँग्रेसला स्वतःचा उमेदवार आहे आणि भाजपाकडे पण स्वतःचा उमेदवार आहे आणि इतरही चांगले 2 दमदार उमेदवार या रिंगणामध्ये आहेत इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये. तर काय चित्र असू शकते? हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला हे बघावं लागेल की अमरावती लोकसभेत पहिल्यांदा भाजप लढते आहे, भाजपचा उमेदवार लढतो आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये जवळपास 30 वर्षांनी काँग्रेस रिव्हर्ट बॅक होतो आहे आणि काँग्रेस आपल्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे.
त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराजजी आंबेडकरसुद्धा निवडणूक लढवित आहे. आणि माझ्या ऐकण्यात असं आहे की उद्या स्वतः बाळासाहेब उपाख्य प्रकाशजी आंबेडकर अमरावतीला येणार आहेत. त्याचप्रमाणे भीमराव आंबेडकर येणार आहेत, शुजात आंबेडकर येणार आहेत, अमन आंबेडकर येणार आहेत. म्हणजे सगळं आंबेडकर कुटुंबीय एका मंचावर येत आहेत. तसं पाहिलं तर ही एक ऐतिहासिक घटना आहे. त्याच्यामुळं आनंदराज आंबेडकर यांची जी उमेदवारी आहे त्याला तुम्ही कोणत्याही म्हणजे कमी लेखून जर काँग्रेस चालत असेल तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज आहे. कारण आंबेडकरी जनता, आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा फार मोठा वर्ग आहे. तो प्रत्येक समाजात आहे, प्रत्येक धर्मात आहे. तो सुद्धा आनंदराज आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहू शकतो आणि त्याची पूर्ण शक्यता मला दिसून येत आहे. आता जर दुसरीकडे आपण बघितलं तर काँग्रेसचा उमेदवार बलवंत वानकडे आहेत, जे विद्यमान आमदार आहेत दर्यापूरचे. इथपर्यंत ठीक आहे, परंतु दर्यापूरच्या बाहेरचा जो विधानसभा क्षेत्र आहे, जवळपास अजून 5 तालुके याच्यामध्ये येतात, त्यांच्यामध्ये त्यांचा जनसंपर्क तसा नाही आहे. कारण ते दर्यापूर जे क्षेत्र आहे त्यांचं विधानसभा क्षेत्र, त्याच्यापुरतं त्यांचं कार्यक्षेत्र होतं. पण आपल्या इथे अमरावतीमध्ये काँग्रेस आहे आणि तिवसामध्ये पण काँग्रेस आहे, म्हणजे 3 ठिकाणी काँग्रेस आहे. अगदी बरोबर आहे ना, काँग्रेस आहे. परंतु काँग्रेस असणं आणि त्या उमेदवाराचा डायरेक्ट जनतेशी संपर्क असणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. काँग्रेस आहे म्हणजे यशोमतीताई तिथे विद्यमान आमदार आहेत तिवसाच्या, इथपर्यंत ठीक आहे. परंतु जेव्हा तुम्ही वोट मागायला जाता तेव्हा जो उमेदवार असतो त्यालासुद्धा जनता बघत असते. कारण वोट त्याला काँग्रेसला द्यायचं इथपर्यंत तर ठीक आहे, परंतु दुसरा एक फॅक्टर आहे की उमेदवार कोण आहे त्याला आपण वोट देतो आहे, तसाही एक फार मोठा वर्ग आहे. त्याच्यामुळं उमेदवार बघूनसुद्धा एक जवळपास 50 ते 60% वोट जो आहे तो पक्षापेक्षा उमेदवारसुद्धा बघितला जाईल. तर आता अमरावती विधानसभामध्ये कुठेच भाजपची सत्ता नाही आहे, मग अशा वेळेला काय चित्र असेल? नाही, असं म्हणणं योग्य नाही. कारण प्रतापराव अडसळ आहेत, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, त्याचा काही भाग जो आहे तो अमरावती मतदारसंघातसुद्धा येतो, काही वर्ध्यामध्ये येतो. अमरावतीमध्ये भाजपा नाही हे म्हणणं योग्य ठरणार नाही. हां, आमदार त्यांचा नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु भाजपचं एक कॅडर आहे, ते प्रत्येक तालुक्यात, अर्बन एरियामध्ये, मेळघाटमध्ये सगळीकडे हा आहे. मागे जेव्हा आनंदराव अडसूळ उभे होते ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अलायन्समध्ये उभे होते. तुम्ही जर बघितलं तर त्यावेळेससुद्धा मेळघाटमध्ये जरी नवनीत राणा खूप लोकप्रिय होत्या तरी जर आपण बघितलं तर आनंदराव अडसूळांना तिथे भरपूर मतं मिळालेली होती. 37,000चा काहीतरी नाही एवढी लीड नव्हती. हा 37,000चा जो लीड आहे तो एकूण लीड होता. हा फक्त मेळघाटमधला लीड. हां, शेवटचं जे मतदान झालं त्याच्यामध्ये नवनीत राणा. कारण कसं आहे, मेळघाट जेव्हा तुम्ही बघता तर 2 पार्टमध्ये मेळघाट विभाजित होतो. एक तर जो पहाडावरचा भाग आहे आणि जो खालचा लगतचा भाग आहे, जो अचलपूर, परतवाडा या क्षेत्राला लागून जे आहे, अशा 2 याच्यात ते विभागल्या जातं. वर किती गाव आहेत, त्याची लोकसंख्या किती आहे, खाली राहणारे किती लोक आहे, हे सगळं तुम्हाला ॲनालाइज करावं लागेल. जर आज तो सगळा फॅक्टर जर बघितला तर केवलराम काळे भाजपात आलेले आहेत. त्याच्यानंतर भाजपाचा ऑलरेडी तिथे कॅडर आहे. दुसरं, मेळघाटमध्ये नवनीत राणा यांची व्यक्तिगत लोकप्रियता आहे, त्या घराघरात पोहोचलेल्या आहे. प्रत्येक गावात त्यांचे लोक आहेत, प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहे. त्याच्यामुळं जेव्हा मेळघाट मतदारसंघाची गोष्ट तुम्ही कराल तर निश्चितच कुठेतरी नवनीत राणा आपल्या व्यक्तिगत जनसंपर्क शिवाय भाजपचं कॅडर हे दोन्ही मिळून तिथे त्यांना एक मोठा लीड मिळण्याची शक्यता आहे, असं व्यक्तिगत मला तरी वाटते. मतदारांच्या पोटात काय आहे हे आपण सांगू नाही शकत. वेळेवर ते काय डिसिजन घेतात. आपण बऱ्याच वेळा असं पाहिलं आहे की मतदार म्हणतात आम्ही याला मतदान करू, पण आतमध्ये गेल्यावर ते त्यांच्या सद्सद विवेकबुद्धीचा वापर करून मतदान करतात. त्याच्यामुळे आपण याच्यावर बोलू शकत नाही की ते कोणाला मतदान करतील म्हणून. सध्या आपल्या देशामध्ये मोदीजींचा बोलबाला आहे, तर यावेळेला काय चित्र असू शकेल? जो त्यांचा नारा आहे अब की बार 400 पार, तर तो नारा कितपत सफल होऊ शकतो? हां, तर तो नारा कसा आहे, मतदारांच्या पोटामध्ये काय आहे, ओठात एक वेगळं बोलतात मतदार आणि तिथे गेल्यावर वेगळं बोलतात. तर 400 पारचं आपण काही
पूर्णपणे सांगू नाही शकत 400 पार जाईल की 400च्या आत जाईल, कारण हे सर्वस्वी मतदार ठरतात आणि आजकाल मतदार हा जागरूक झालेला आहे. तो पूर्ण 5 वर्षाचा अभ्यास करूनच त्या व्यक्तीला मतदान करतो आणि त्या पक्षाला मतदान करतो. अमरावतीमध्ये जे उमेदवार आहेत या निवडणुकीला उभे आहेत त्यांच्यामध्ये कोणाच्या नावाची चर्चा जास्त तुमच्या कानावर येते? आता चर्चा असणं हा एक भाग वेगळा असतो आणि मतदान करणे हा एक भाग वेगळा असतो. आपण पाहिलं आहे की याच्याही अगोदर ओपिनियन पोलने अंदाज दिलेले असतो की ह्या मतदारसंघातून अमुक व्यक्ती निवडून येईल, टमक्या मतदारसंघातून अमुक व्यक्ती निवडून येईल. पण जेव्हा निवडणुकीमध्ये मतपेट्या फुटतात किंवा त्या मशीनमधून मतदाराने कोणाला मत दिलं, हे एकदम वेगवेगळे भाग असतात आणि इलेक्शन झाल्यावर जे ओपिनियन येतात ते काही 100% खरे नसतात. त्याच्यामुळे आपण ह्या विषयावर बोलू शकत नाही की अमरावतीमध्ये कोणाची हवा आहे. तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण असेल या निवडणुकीमध्ये? नाही, आता ते लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार असतो आणि तो कॉन्फिडेन्शियल असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस मतदानाला जाऊ त्यावेळेस ठरवू आम्ही. तर आपण होतो आता अमरावती कोर्टामध्ये आणि इथे आपण अनेक लोकांचे मतं आज इथे जाणून घेतले आहे. बघत रहा अमरावती मंडल न्यूज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. बघत रहा मंडल न्यूज.